एकादशीचा बेत असा मस्त असतो प्रत्येकाचा. प्रत्येकजण वेगवेगळं काय ना काय खास असं बनवत असतं. म्हणतातच ते एकादशी आणि किती खाशी, पण आमचं काय तसं नाही. आमच्या त्या दिवशी नेमकं सगळेजण थोडं थोडंच हे करतात. प्रत्येकाची आवड असते. तर मी साबुदाणा 4 वाजता भिजत घातला आहे, छानपैकी भिजलेला आहे. आत्याने बटाटे काय केलेत, हे केलेत, उकडून घेतलेत आणि साल काढलं, साल काढून बारीक चिरायला चालू केलेत. शेंगाही फोडल्या, भुईमुगाच्या छानपैकी शेंगा फोडून हे शेंगदाणे भाजून ठेवलेत तव्यात असे कडक. आबडधोबड नंतर वाटायचे. आणि आता मी काय करणार आहे, आधी भाजीला फोडणी घालते. सगळा बटाटा असा मस्त चिरून घेतला होता. बटाटा पण आम्ही जास्त घालत नाही, कारण आमच्याकडे बटाटा जास्त आवडत नाही. मग त्याच्यामुळे काय करायचं, बटाटा थोडाच घालायचा. मिरची कुटून घेतली आहे, मिरची जास्तच तिखट, त्यामुळे मी थोडीच घालणार आहे. आता काय करते, आधी बटाट्याची भाजी फोडणीला घालते आणि मग तुम्हाला पुढे मी साबुदाणा खिचडी दाखवते मी बनवलेली. तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन छान अशा गावाकडच्या साध्या सुध्या रेसिपीमध्ये. तर कढईमध्ये तेल घातलं, मिरच्या थोड्याशा हे करून घेतल्या, लालसर तळून घेतल्या. आणि आता काय करणार, मी जे आपला चिरलेला बटाटा आहे, उकडून जो चिरलेला, तो ह्याच्यामध्ये घालते आणि छानपैकी परतून घेते. आणि मी काय केले, आमटी बनवण्यासाठी पाणी गरम करून ठेवलेले, तर ते मी गरम पाणी घालणार आहे. तुम्ही पण तसंच करत जा. प्रत्येक भाज्यामध्ये कोणतीही भाजी असो, पाणी गरम करून घ्यायचं आणि मग घालायचं. भाज्या मग चवीला बघा केवढ्या छान होतात. तर आता सगळीकडून छान मी काय केलं आहे, हलवून घेतले. आणि मी काय केलं होतं, मिरचीमध्येच मीठ घातलं होतं. मग नंतर परत कमी जास्त पडतं वरतून अजून घालायचं. तर आमच्याकडे थोडीशी पातळच भाजी आवडते, म्हणून मी काय केलं आहे, थोडं पाणी जास्त घालते. आता ह्याच्यात काय करायचं, थोडी उकळी फुटली की शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं. मग ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुटून घालू शकता, बारीक मोठं असं मध्यममध्ये. आमच्या थोडंसं आबडधोबड आवडतं, म्हणून मग मी काय करते, खलबत्त्यातच कुटून टाकते, कारण मिक्सरला एकदमच बारीक होतं. तर छानपैकी आता घालायचं आहे आपल्या आमटीला. अशी उकळी फुटली आहे, शेंगदाण्याचं कूट. जर आपण उपवास जरी नसेल, अशी जरी भाजीला म्हणजे एखाद्या दिवस वेगळी बटाट्याची भाजी जर खायची असेल, तर अशी सेम भाजी करू शकतो. मी तुम्हाला नक्की एखाद्या वेळेस मी हिरवी मिरचीचा बटाटा कसा बनवते ह्याची रेसिपी तुम्हाला मी नक्की दाखवेल. तर तयार झाली आपली मस्त उकळी फुटली की उपवासाची ह्याची बटाट्याची भाजी. आता करून घेते साबुदाणा खिचडी. थोड्याच मिरच्या घातल्यात, कारण म्हणलं मिरच्या खूप तिखट आहेत. मी आमटीला पण थोड्या मिरच्या वापरल्या. तर कढईमध्ये तेल घातलं, थोड्या मिरच्या परतून घेतल्या आणि मग जो भिजवलेला साबुदाणा शेंगदाण्याचं कूट मिक्स करून घेतले, तो घालते आणि छानपैकी सगळीकडून असा मिक्स करून घेते. तर माझे त्या व्हिडिओवर हे असतात म्हणजे जेवणाचे व्हिडिओ असतात ना, तर माझा उपवास असेल त्या दिवशी मी साबुदाणा खिचडी केली ना, सगळ्या ताईंना एवढी आमच्याकडची साबुदाणा खिचडी आवडते की त्यांच्या कमेंट्स असतात, बघितलं की तोंडाला पाणी सुटते, येऊन खावं असं वाटतं. तर बघा, तयार झाली आपली मस्त अशी साबुदाणा खिचडी. मग तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. तर असा छानपैकी मी आज एकादशीचा बेत केलेला होता, बटाट्याची भाजी आणि चुलीवरची मस्तपैकी साबुदाणा खिचडी. तर तुम्ही साबुदाणा खिचडी कशी करता, कोणत्या पद्धतीने करता, मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि आता जर तुम्हाला ह्याच्यामध्ये वरतून थोडीशी साखर जरी घालायची असली तरी तुम्ही खिचडीमध्ये घालू शकता. चला मग भेटूया पुढच्या एका नवीन अशा रेसिपीमध्ये.